नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आणि आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी एक गोष्ट सांगतो. गोष्ट खूप छोटी आहे. अर्ध्या मिनिटात ती सांगतो. तुम्हाला माहीत असलेली गोष्ट आहे. गोष्ट अशी की एका गावामध्ये 2 शेजाऱ्यांचं भांडण असतं. शेजाऱ्यांचं भांडण असं तगडं की ते सगळे एकमेकाला दोषी धरतात. मग एका शेजाऱ्याचं घर जळतं. नौकर पळत-पळत सांगायला येतो. म्हणतो, "साहेब, साहेब घर जळालं." तो म्हणतो, "शेजाऱ्यांनीच जाळलं." मग दुसऱ्या दिवशी परत येतो, म्हणाला, "साहेब, साहेब आपली फॅक्टरी जळाली." तो म्हणतो, "ते बहुतेक शेजाऱ्यांनीच जाळलं." तिसऱ्या दिवशी परत येतो, म्हणतो, "साहेब, साहेब तो अभिनंदन तुम्हाला पोरगं झालं." तो म्हणतो, "हे सुद्धा शेजाऱ्याचंच काम असेल." म्हणजे लेकरू झालं तरीही शेजाऱ्याचं काम, असं म्हणणारी माणसं प्रत्येक वेळेला दोष कोणावर तरी देत असतात. आणि असाच एक दोष मोदींच्या वरती ठेवण्यात आला आहे. कारण काँग्रेसींना सवय लागली आहे की काही झालं की मोदींमुळेच झालं हे म्हणण्याची. तर खरंच मोदींमुळे हे झालंय का? या देशाची LIC बुडणार आहे का? आणि जो काही आकडा देवा शपथ कठीण आहे, 15-16 लाख, 15 लाख, हजार का कोटी असा काहीतरी तो भयंकर आकडा आहे. हे एवढे बुडालेत का? हे आपल्यालाही कळायचं कारण नाही. म्हणून या सगळ्या विषयात जेव्हा काही कळत नसतं, तेव्हा कळणाऱ्यांना जाऊन विचारायचं असतं. एका कळणाऱ्याला, आर्थिक विषयातल्या डॉक्टरला आपण बोलतोय. अर्थ विषयाचे डॉक्टर उदय निरुडकरांचं स्वागत. नमस्कार. 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 सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधींनी एक घोळ उघड आणलाय. आणि राहुल गांधींनी घोळ उघड केला की त्याचा येळकोट होतो, गोंधळ उडतो. हा घोटाळा खरंच किती हजार कोटींचा आहे की लाख कोटींचा आहे? आणि हा घोटाळा काय आहे? तुम्हाला मी पहिले सांगतो, याची चर्चा का होतीये? याची चर्चा एकाच गोष्टीमुळे होतीये. याचं कारण इथे अडाणी किंवा अंबानी यांची नावं नाही आहेत. तर इथे राजेश मेहता हे राजेश एक्सपोर्ट, जे सोनं आयात करून त्या सोन्यावर प्रक्रिया करून ते सोनं निर्यात करतात किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये विकतात, हा त्यांचा व्यवसाय आहे. परंतु या व्यवसायामध्ये काही अकाउंटिंग घोळ आहेत. अशा प्रकारचा तक्रार त्यांच्या एका खातेदारांनी, म्हणजे त्यांच्या एका शेअर होल्डरनी सेबीकडे केली. तुम्ही एक लक्षात घ्या, एका शेअर होल्डरच्या तक्रारीवर सुद्धा सेबीनी लगेच ऍक्ट केलं आणि सेबीनी ताबडतोब त्याची एक इन्क्वायरी बसवली आणि त्याचा एक 109 पानाचा रिपोर्ट आलाय. त्यात काही शंका व्यक्त केल्या आणि काही आरोप करण्यात आले. याचा अर्थ ते सिद्ध झालेले आहेत का? तर अजिबात सिद्ध झालेले नाहीत. परंतु ज्या प्रकारच्या घोटाळ्याचा आकडा आता समोर येतोय, तो आकडा इतका मोठा आहे की तो आकडा कोणाच्याही कॅल्क्युलेटरवर सुद्धा टाईप करता येणार नाही. तुम्ही सुद्धा आता सांगताना त्यात काहीशी गडबड केली. त्याचं कारण असे आकडे मागच्या आणि पुढच्या 200 पिढ्यात आपल्याला कमवता येणार नाहीये. आणि त्यामुळे हे बोलताना मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलणार आहे. कारण तुमच्यावर किंवा माझ्यावर अॅनालायझरवर केस झाली समजा यातली काही, तर त्याच्यावर एवढी शून्य असतील की आपल्याला आयुष्यभर शून्यात जावं लागेल अशी परिस्थिती आहे. 100 निरगुडकर आणि 200 कुलकर्णी विकले तरीही हा आकडा त्याच्या पहिल्या 10% जाणार नाही. 10,000 निरगुडकर म्हणा, तुम्हाला सांगतो एवढा मोठा आकडा आहे. याचं कारण 15,15,000 कोटी. पुन्हा एकदा आकडा सांगतो, 15,15,000 कोटी. आणि तो आकडा एकदम फ्लेअर अप का झाला? कारण काँग्रेसने हा इश्यू घेतला. कारण काँग्रेसवर 2014 साली सत्ता जाण्या अगोदर 2G स्कॅम मध्ये जो घोटाळ्याचे आरोप झालेले होते, ते घोटाळ्याचे आरोप 1,75,000 कोटीचे होते. किंवा कोल स्कॅम मध्ये जे आरोप होते ते सुद्धा 3,00,000 कोटीचे होते. म्हणजे 2 लाख आणि 1,75,00,000 आणि 3,00,000 ह्याच्या पुढे आता 15,15,000 कोटी. हे जर आपण पाहिलं तर ती एक फारच धडकी भरणारी फिगर वाटते. आणि मग असं वाटतं की एवढा जर एक्सपोर्ट झाला नसेल, तर मग भारताच्या निर्यातीचा आकडा जो आम्हाला आता दिसतोय त्यातनं 15,15,000 कोटी जर वजा केले, तर भारताचा एक्सपोर्ट आपल्याला शून्यवत भासायला लागतो. आणि मग हे सगळं एक मॅन्युफॅक्चर्ड आहे, हे सगळं मॅन्युप्युलेट केलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे जगातली सर्व मॅन्युप्युलेट केलेली गोष्ट फक्त 2च माणसं करत असतात, आणि ती म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री करत असतात. अशा प्रकारची समजूत करून त्याच्यावर शरसंधान करण्यात आलं. सेबीचा हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये शंका व्यक्त केलेली आहे, त्याच्यामध्ये काही आरोप केलेले आहेत. त्याच्यावर अजून
घेऊन तुम्हाला मी सांगतो एक ॲपिलेट ट्रिब्युनल असतं. त्या ट्रिब्युनल नंतर त्याच्या पुढे जाऊन तुम्ही गेलात तर कोर्ट असतं. कोर्टानंतर सुप्रीम कोर्ट असतं. त्याच्यात सुनवाई असते, रिव्ह्यू पिटिशन असते, अनेक गोष्टी असतात. हे सगळं झाल्यानंतर त्या आरोपांची निश्चिती होते आणि मग एखाद्याला गुन्हेगार करता येतं. परंतु आत्ताच्या घडीला जी शंका सुद्धा व्यक्त केलेली आहे ती देखील अकाउंटिंग फ्रॉडच्या संदर्भामधली आहे आणि ती नक्कीच अतिशय चिंताजनक आहे. यात काही वाद नाही. आता हा प्रश्न जर तुमच्या खिशातले पैसे गेले असते किंवा राजेश मेहता यांच्या खिशातले पैसे गेले तर त्याच्यावर आपण कार्यक्रम करायचं कारणच नाहीये. तुमच्याकडे असणाऱ्या पैशामध्ये एलआयसीचा वाटा आहे. राजेश मेहता यांच्या कंपनीत एलआयसीनी पैसे गुंतवले, मग ते आंधळेपणाने गुंतवले का? मग ते पैसे गुंतवताना त्यांच्यावर दबाव होता का? जसा एसबीआय मध्ये 60 लाख रुपये देण्याकरता नगरवाल्यांवर दबाव आला होता आणि पंतप्रधानांच्या आवाजात त्यांना फोन आला होता, तसं काही इकडे आहे का? असं वाटण्याची सवय ज्यांना आहे त्यांना इथे असं वाटतंय की पंतप्रधान किंवा कोणीतरी फोन करून हे घडवलं की काय? त्यांच्यासाठी म्हणून स्पष्टपणे सांगतो, एलआयसीचं टोटल इन्व्हेस्टमेंट एक्सपोजर, पुन्हा एकदा नीट आकडा आहे का? एलआयसीचं टोटल इन्व्हेस्टमेंट एक्सपोजर हे सर्व कंपन्यातलं मिळून 57 लाख कोटी इतकं मोठं आहे. 57 लाख कोटी आणि त्याच्या अगेन्स्ट 600 कोटीच्या आसपासचं आत्ताचं त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं राजेश एक्सपोर्ट मधलं व्हॅल्युएशन आणि ते शेअर प्राइस सेबीच्या या आरोपानंतर खाली कोसळल्यामुळे ते साधारणतः 300 कोटीपर्यंत खाली आलं. त्यामुळे पेपर लॉस जो आहे ना, पेपर लॉस 300 कोटी रुपयाचा आहे. म्हणजे हा फोन जर मी आता तुम्हाला सांगितलं की हा फोन 1 लाख रुपयाला आहे आणि उद्या याचा जर शॉर्टेज झाला तर तो 2 लाख रुपयाला असेल आणि त्यावेळेला जर हा हरवला तर तुम्ही म्हणाल की 2 लाखाचा फोन हरवला, पुन्हा 2 दिवसांनी त्याचा सप्लाय सुरळीत झाला तर हा 1 लाखाचा होईल, तेव्हा तो लॉस 1 लाखाचा झालेला असतो. तुम्ही नीट समजून घ्या हा विषय की हा पेपर लॉस आहे, हा नोशनल लॉस आहे, परंतु ते दाखवताना जे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स वापरायचे होते त्या अकाउंटिंग प्रिन्सिपल्स मध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे आणि म्हणूनच हे मॅटर अत्यंत महत्वाचं आहे. एलआयसी बुडाली असा एक वाक्य आम्ही ऐकतो. एलआयसी बुडाली आता, कारण हिंडनबर्ग प्रकरणामध्ये एलआयसीची काही रक्कम बुडाली होती असा दावा केला जात होता. हिंडनबर्गच्या एकूण रिपोर्ट जो अडाणी समूहाच्या बाबतीत आला होता त्यात बुडाल्याचा दावा केला जात होता. आता परत या राजेश मेहताच्या प्रकरणामध्ये एलआयसीची रक्कम बुडाल्याचा दावा केला जातोय. एलआयसी संपणार आहे का? कारण एलआयसीच्या पॉलिसीधारकांच्या मध्ये, शेअर्सधारकांच्या मध्ये, सगळ्यात शेअर्सधारक सोडून देऊ, पॉलिसीधारकांच्या मध्ये एक मोठं भयाचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालंय की या देशातली एक राष्ट्रीय यंत्रणा जी आता बुडण्याच्या मार्गावर आलेली आहे, अकॉर्डिंग टू राहुल गांधी, की ते म्हणतायत की बुडाली. तर ही एलआयसी खरंच बुडणार आहे का? अशी स्थिती आहे का एलआयसीची? तुम्हाला मी सांगतो ना, या उत्तराकडे येण्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याकडे जनगणना चालू व्हायच्या आधी आपल्याकडे काही लोकांना त्यांची जन्मतारीख माहीत नसते. मग अशा वेळेला काय करतात, ते जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे एक कागद असतो आणि त्याच्यामध्ये आपले सण साधारणतः केव्हा केव्हा असतात त्याचं एक कॅलेंडर दिलेलं असतं. आता जे फिक्स्ड असतात, म्हणजे 25 डिसेंबरलाच आपल्याकडे ख्रिसमस असतो, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे फिक्स असतात. परंतु काही हे कॅलेंडरनुसार बदलत जातात. उदाहरणार्थ आपल्याकडे गणपती साधारणतः ऑगस्टचा शेवटचा महिना किंवा शेवटचा आठवडा किंवा मराठी महिन्याच्या भाद्रपदामध्ये येतात. हा, सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात येतात. मग त्याचे टेंटेटिव्ह तारखा दिलेल्या असतात. का तर सुशील कुलकर्णींना एवढं माहिती असतं की माझा जन्म 1950 सालच्या नवरात्रात झाला. मग नवरात्र कधी असतं बाबा? तर नवरात्र सप्टेंबरच्या एंडला किंवा ऑक्टोबरमध्ये असतं. असं दिलं की त्या माणसाची एक ढोबळ माननी जन्मतारखेची नोंद तिकडे केली जाते. ज्यांना त्यांची जन्मतारीख किंवा जन्माचा दाखला माहिती नसतो त्यांच्यासाठी हे आहे. आता त्या यादीमध्ये ईद नव्हती आणि ईद नाही याचा अर्थ दिल्लीतल्या 2 पॉवरफुल लोकांनी जनगणना ऑफिसमध्ये सकाळी गेले आणि त्या लोकांना भाग पाडलं की ईदेचं नाव सणामधनं काढून टाका, अशी बातमी केली होती. मुंबईच्या एका पेपरमध्ये अँकर स्टोरी होती. आणि मला असं वाटायला लागलं, अरे हे असं का केलं असेल, यांना काही काम नाही का दुसरं? म्हणून मी जेव्हा फाइंड आउट केलं तेव्हा लक्षात आलं आपलं सौर कॅलेंडर आहे, म्हणून आपल्याकडे अधिक महिना येतो
आणि मुसलमानांचं जे आहे ते चंद्र कॅलेंडर आहे, त्यामुळे त्यांच्याकडे हे येत नाही, अधिक महिना येत नाही, त्यामुळे ऍडजस्ट होत नाही. आपल्याकडे 16व्या शतकात पण गणपती भाद्रपदात म्हणजे ऑगस्टच्या शेवटाला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यातच आले होते आणि अजून 200 वर्षांनी पण ते तसेच येणार आहेत. आपल्याकडे ते कधीही मार्च मध्ये येणार नाही आहेत. परंतु ईद मात्र 1960 साली मार्च मध्ये आलेली असते, तर 70 साली ती डिसेंबर मध्ये आलेली ती असते. दिवाळीतही येते. ती दिवाळी येते म्हणून त्याची यादीतनं नावं काढलेली होती. पण ठोकून देतो ऐसा जे या न्यायाने आपल्याकडे अशा प्रकारचे आरोप करायची आपल्याला सवय झालेली आहे. आता या प्रकरणात तुम्हाला मी काय गंभीर झालंय हे तुम्हाला सांगतो. याचं कारण अशा एका कंपनीत मी वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर होतो की ज्याच्याविषयी खूप बोललं गेलं आणि ते म्हणजे IL&FS मध्ये. त्या IL&FS मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता आणि ती केस खूप गाजलेली होती. त्याचंही ऑडिट करण्यात आलेलं होतं आणि ते ऑडिट जगातल्या सर्वोत्तम 5 कंपन्यातून करण्यात आलेलं होतं. आता तुम्ही लक्षात घ्या, इकडे काय झालेलं आहे, तर इकडे शेअर प्राइस जी आहे ती शेअर होल्डर्सना अधिक आकर्षक दाखवण्याकरता कंपनीची ट्रान्झॅक्शन खूप मोठी आहेत अशी दाखवण्यात आली की जी ट्रान्झॅक्शन प्रत्यक्षात झालेली आहेत याचे बँकेचे पुरावे त्यांना आतापर्यंत देता आलेले नाहीत. दुसरी गोष्ट काय आहे की जर एखादा इस्टेट एजंट असतो, त्या इस्टेट एजंटचा व्यवसाय काय असतो, तर तो कुलकर्ण्यांकडनं फ्लॅट घेतो, तो 1 कोटीला फ्लॅट विकायचा असतो आणि तो अब्ज कोटीला विकतो आणि त्याच्यामधला जो प्रॉफिट आहे तो त्या प्रॉफिट इस्टेट एजंटचा असतो. समजा 1.5 कोटीला विकला गेला आणि 50 लाख रुपये त्याला प्रॉफिट झाले किंवा 1 कोटी 1 लाखाला विकला गेला आणि 1 लाख प्रॉफिट जर झाला तर त्याचा जो टर्नओव्हर आहे तो टर्नओव्हर 1 लाखाचाच आहे. इकडे तो 1 कोटी 1 लाखाचा दाखवला गेला. कळलं का? इकडे तो टर्नओव्हर 1 कोटी 1 लाखाचा दाखवण्यात आला. हा त्यांच्यावरचा सर्वात मोठा आरोप आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरी गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या, अशा लिस्टेड कंपन्यांमध्ये एक रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन नावाची गोष्ट असते. थोडा तांत्रिक विषय आहे पण थोडक्यात समजावून सांगतो. तो म्हणजे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणजे कंपनीचे जे डायरेक्टर आहेत, डायरेक्टरांचे जे नातेवाईक आहेत किंवा कंपनीतले सीईओ, फायनान्स ऑफिसर, की मॅनेजमेंट प्रोफेशनल्स वगैरे आहेत, त्यांच्याशी जर कंपनी काही व्यवहार करत असेल तर त्यात कंपनीच्या हिताला बाधा येईल, कंपनीच्या प्रॉफिटला बाधा येईल, असा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू नये आणि त्यातून मनी सायफन करायची एक योजना येऊ नये याच्याकरता रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्सवर आपल्याकडे बंधनं आलेली आहेत. आणि 2% जास्त शेअर्स ज्याच्याकडे आहेत त्या कंपनीशी किंवा तो ज्या कंपनीवर संचालक आहे अशा कंपनीशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्याकरता म्हणून एक स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे. त्याच्याकरता ऑडिट कमिटी असते. मी जेव्हा NSPCचा डायरेक्टर होतो तेव्हा ऑडिट कमिटीमध्ये आम्ही सर्वात डोळ्यात तेल घालून काय तपासायचो तर रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन किती आहेत आणि काय स्वरूपाची आहेत. त्याचा जर आकडा कंपनीच्या एकूण टर्नओव्हरच्या 10% जास्त असेल तर तुम्हाला फक्त ऑडिट कमिटी नाही, तुम्हाला बोर्ड नाही, तर तुम्हाला शेअर होल्डरकडे जाऊन अप्रुव्हल घ्यावं लागतं. असे रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनचे प्रचंड मोठे आकडे या कंपनीत दिसतात आणि त्यातल्या 99% कंपन्या या देशाच्या बाहेर रजिस्टर केलेल्या आहेत. आता तिथल्या कायद्यानुसार त्या कंपनीची बॅलन्स शीट ही त्या देशाव्यतिरिक्त इतरत्र तुम्हाला उघड करता येत नाही असा बचाव आता राजेश एक्सपोर्ट करतंय. त्यांचा आणि सेबीचा जो संवाद व्हायला पाहिजे आणि जे एक्सप्लेनेशन व्हायला पाहिजे तो एक्सप्लेनेशन अजून झालेलं नाही. या कंपनीच्या शेकडो तुम्हाला सांगतो उपकंपन्या, सबसिडरीज, होल्ली ओन सबसिडरीज आणि त्यांच्या एजन्सीज आहेत. तशी त्यांची सिंगापूरला एक कंपनी होती. त्या सिंगापूरच्या कंपनीचा व्यवसाय काय होता तर त्यांच्या उपकंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे, त्याच्यामधल्या काही ट्रान्झॅक्शन विषयी किंवा ती ट्रान्झॅक्शन बडाछडा के बोला है अशा प्रकारची शंका सेबीने व्यक्त केली आहे आणि तो अत्यंत गंभीर आरोप आहे. तो आरोप सुद्धा आपल्याला 300 कोटीच केवळ आहे म्हणून तो आपल्याला ब्रश असाइड करता येणार नाही. आणि या सगळ्यामुळे शेअर प्राइस मॅन्युप्युलेट झाली आणि व्हॅल्युएशन 33 कोटीवरनं त्या 33,000 कोटीवरनं त्या कंपनीचं 2,000 कोटीवर आलं आणि त्याच्यामुळे त्याच्यात गुंतवणूक केलेल्यांच्या शेअर प्राइसचं मूल्यही खाली गेलं. ते आज LICचं खाली गेलेलं आहे. उद्या सेबीनी त्यांचं एक्सप्लेनेशन ऍक्सेप्ट केलं
आणि जर समजा या कंपनीला आपण एक क्लीन शीट मिळाली असं धरून चालू किंवा कायदेशीर लढाई झाली, त्याच्यामध्ये या कंपनीचा शेअर प्राइस जर पुन्हा भरून आली तर एलआयसीची किंमत त्यांना रिकव्हर करून मिळणार आहे. आणि मुळातच एलआयसीकडे 57 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. त्याच्यामधली अलेजेडली म्हणजे कथित 600 कोटीच्या रकमेचा आता एक प्रकारे आपण काय म्हणू ट्रान्झॅक्शनवर वाद झालेला आहे. त्याच्यामुळे 15 लाख कोटीचा या देशात घोटाळा झाला वगैरे अशा प्रकारची कुठलीही गोष्ट इकडे झालेली नाही. 637 कोटीवरनं आता त्याचं व्हॅल्युएशन हे 347 कोटीचं एलआयसीच्या इन्व्हेस्टमेंटचं आलेलं आहे. म्हणजे 290 कोटीचा लॉस आहे. म्हणजे एलआयसी साठी हे काय आहे माहितीये का? सुशील कुलकर्णी, जर मी तुम्हाला आता सांगितलं की तुमच्या दारावर संभाजीनगरमध्ये एक माणूस आलाय, माझा मित्र आहे, जरा त्याला 250 रुपये हात उसने द्या हो, तुम्ही 4 दिवसांनी ते विसरून जाल. अर्थात एलआयसीनी असे 290 कोटी रुपये विसरावेत आणि ती चांगली प्रॅक्टिस आहे असं मी म्हणत नाहीये, अजिबात म्हणत नाहीये. परंतु या छोट्याशा 250 रुपये आपल्या खिशातनं गेले म्हणजे सुशील कंगाल झाले असं अजिबात म्हणता येणार नाही. लक्षात ठेवा, बॅड इन्व्हेस्टमेंट इज ऑलवेज नॉट इंटेन्शनल. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपणही आपल्या आयुष्यात अनेक शेअर घेतो, ते शेअर काही वेळा चालत नाहीत. एलआयसी कडे ते एक्सपर्टीज आहे, त्यामुळे एलआयसी मध्ये अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सवर लक्ष ठेवण्याकरता म्हणून एक यंत्रणा आहे. असं असताना त्यांच्याकडे आधी हे का लक्षात आलं नाही? हा जर दावा जर कोणी करत असेल तर तो दावा अतिशय बरोबर आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला एलआयसी वर आपण ताबडतोब काही हे सांगायचं एलआयसी बुडते आहे अशा प्रकारचा प्रचार जो चालू आहे तो अजिबात खरा नाही, तुम्हाला मी सांगतो. सर, तुम्ही एक बोलता बोलता सुरुवातीला उल्लेख केला होता नगरवालाचा. नगरवालाला बँकेत एसबीआय मध्ये फोन आला आणि एक रक्कम द्यायला लावली आणि ती रक्कम घेऊन गेले आणि ती रक्कम बुडाली, अशी एक वदंता, अशी एक दंतकथा का कथा काय जे असेल ते सांगितली जाते. या केसमध्ये मोदींना, शहांना टार्गेट करताना त्यांच्यामुळे झालंय असं म्हणताना हे सगळं प्रकरण मोदी शहांच्या पासूनच सुरू झालंय की या प्रकरणाची सुरुवात अजून कुठे आहे? या कंपनीला कायद्यातल्या एका लूपहोलचा सर्वात फायदा झाला आणि ती तारीख होती 13 मे 2014. मी तारीख पुन्हा एकदा सांगतोय, 13 मे 2014. 2014, ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा स्थापना व्हायची होती, किंबहुना त्यांचा शपथविधी सुद्धा व्हायचा होता, काँग्रेसचं सरकार होतं, त्या काळामध्ये 80-20 गोल्ड स्कीम याच्याबद्दलची एक सूचना जारी करण्यात आली आणि ती जारी चिदंबरम यांच्या सांगण्यावरनं करण्यात आली असं बोललं जातं. आणि त्याच्यामुळे 40,000 किलोच्या ऐवजी 68,000 किलो सोनं आयात करता आलं ह्या कंपनीच्या मार्फत आणि त्याच्या ह्यूज प्रीमियमचा त्यांना फायदा झाला. इतकंच काय तर या राजेश मेहता याला कर्नाटक सरकार असेल किंवा इतर अनेक बॉडीज असतील यांच्याकडून ज्वेलर ऑफ द इयर असे अवॉर्ड आतापर्यंत अनेक वेळेला, असंख्य वेळा मिळालेले आहेत. सरकारी पातळ्यांवर त्यांचा दबदबा निश्चितच आहे. याचं कारण आतापर्यंत त्यांच्या एक्सपोर्टचे आकडे नेत्रदीपक होते. त्यामुळे एलआयसीची वन बॅड इन्व्हेस्टमेंट इज नॉट ए स्कॅम. मी पुन्हा एकदा सांगतो, वन बॅड इन्व्हेस्टमेंट इज नॉट ए स्कॅम अँड नॉट एव्हरी स्टॉक विच क्रॅसेस. म्हणजे प्रत्येक स्टॉक जो खाली पडतो तो म्हणजे एक राष्ट्रीय आपत्ती निर्माण झालेली आहे असं जे आपल्याकडे करतायत ते हास्यास्पद आहे. हिंडनबर्गवर आपण कार्यक्रम केल्याचं तुम्हाला आठवत असेल, तुमच्या चॅनलवर तो उपलब्ध आहे. एवढंच काय, आपण हिंडनबर्गवर गावोगावी जाऊन प्रचार केला आणि लोकांना सांगितलेलं होतं की हिंडनबर्ग नावाची कंपनी वर्षभरानंतर तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. आणि आज तेच खरंय, अडाणी आहे तिकडेच आहेत आणि हिंडनबर्ग बॅटरी काय टॉर्च घेऊन शोधावं लागतं अशी परिस्थिती आहे. ती परिस्थिती हे का आलं होतं? कारण त्यांना टार्गेट करून भारतीय अर्थव्यवस्थेला कोणाला तरी डिस्टेबलाइज करायचं होतं. जसं काही लोकांना आता अमेरिकेतून आणून जंतर मंतरवर या देशामधली सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था त्यांना सतत डिस्टर्ब ठेवायची आहे, तसं अर्थक्षेत्र सुद्धा त्यांना डिस्टर्ब ठेवायचं होतं. म्हणून हिंडनबर्ग पुढे आलं आणि हिंडनबर्ग मध्ये पुढे काहीही आलं नाही. पार अमेरिकेपासून इथपर्यंत सगळ्यांनी त्यांना क्लीन चिट दिली. आणि हे सगळं एक व्यक्ती मॅन्युप्युलेट करत असेल असं जर कोणाला वाटत असेल तर धन्य आहे मला म्हणायचं. आजही पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक बॅड इन्व्हेस्टमेंट ही म्हणजे काहीतरी स्कॅम आहे
आणि दुसरी गोष्ट, एका कंपनीचा शेअर कोसळला म्हणजे संपूर्ण शेअर मार्केटमध्ये अफरातफरी आली असं समजायचं कारण नाही. परंतु LIC नीड टू एक्सप्लेन, हे सुद्धा मी मान्य करतो. त्या कंपनीवर, राजेश एक्सपोर्टवर जे इंडिपेंडंट डायरेक्टर्स होते ते काय करत होते, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचे ऑडिटर्स काय करत होते. अकाउंटिंग डिपार्टमेंट तर कंपनीतच असतं, ते जर एखादा फ्रॉड होत असेल तर त्याला हँड इन ग्लोव्ह मदत करणारच आहेत. परंतु ऑडिटर, इंटरनल ऑडिटर, एक्सटर्नल ऑडिटर, ही खूप किचकट प्रक्रिया आहे. मी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर असल्यामुळे दर महिन्याला हे अनेक कंपन्यांचं मी करतोय, मी पाहतोय, ते रिपोर्ट क्लिअर करतोय. अनेक ठिकाणी ऑडिट कमिटीचा चेअरमन आहे. मी तुम्हाला सांगतो, हे इतकं सोपं राहिलेलं नाहीये पूर्वीसारखं आता. जे असं वाटतंय की सकाळी उठून चुना घेऊन जायचा खिशातनं आणि कंपन्यांना लावून, शेअर होल्डर लावून, असं आता करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे आता या कंपनीतल्या इंडिपेंडंट डायरेक्टर्सना विचारलं पाहिजे, तुम्ही काय करत होता. 2024 साली तक्रार आली सेबीकडे, तेव्हापासून तुमचे सगळे मिनिट्स ऑफ मीटिंग आमच्या समोर आणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे LICच्या इन्व्हेस्टमेंट कमिटी जी असेल, रिस्क मॅनेजमेंट कमिटी म्हणतात त्याला, त्या रिस्क मॅनेजमेंट कमिटीला विचारलं पाहिजे की तुम्ही या कंपनीवर सातत्यानं आपल्या इन्व्हेस्टमेंटवर लक्ष ठेवत होतात की नाही. परंतु LICकडे बोट दाखवताना जर कोणी असं म्हणत असेल की 600 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवरनं, अलेजेड गुंतवणूक, जे कथित गुंतवणुकीतल्या 290 कोटीच्या लॉसवरून 57 लाख कोटीची कंपनी कोसळलेली आहे, तर याच्या इतकं दुसरं हास्यास्पद, बालिश, गैरसमजुतीवर आधारलेलं विधान दुसरं कुठलंही नाही. म्हणजे हे सगळं सुरू झालं चिदंबरमच्या पासून आणि Absolutely. येऊन थांबलंय मोदींच्या पर्यंत, की हे मोदींनी केलं. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलेल्या पाटलाच्या गोष्टीसारखं, की ती शेजाऱ्यांनीच केलं असावं, असा तो सगळा प्रकार आहे तो. तर यात अजून गोष्ट, हिंडनबर्ग पासून ही कहाणी सुरू होते. तो विषय LICशी संबंधित असतो. मध्येच ते कोणता तुमचा ब्लूमबर्ग तो येतो आणि तो म्हणतो या देशाने सोनं विकलंय. आणि मध्येच आता ही सोन्याच्या एका कंपनीशी संबंधित गोष्ट असते. सोनं विकल्याचा ब्लूमबर्गचा रिपोर्ट वापस घेतला जातो. तो बंद केला जातो, तो रिपोर्ट, तो खोटा आहे असं ते ब्लूमबर्गच स्वतः सांगतं. आणि आता सोन्यावरच्या विषयावर, कारण मोदींनी सोनं घेऊ नका असं आव्हान करून देशाचं सोनं कमी केलं इथपर्यंत, म्हणजे देशाचं सोनं कमी केलं, मग LICला हे केलं. हे सगळं एकूण कसं वाटतं तुम्हाला, तो ब्लूमबर्गचा रिपोर्ट, त्यानंतर आत्ताचा हा रिपोर्ट, LIC वर्षन? याच्यामध्ये याच्यामध्ये एक जागतिक कीर्तीचा माणूस आहे, त्याचं एक वक्तव्य तुमच्याकडून राहिलं बोलायचं, आणि ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्था डेड आहे. आणि हो, ते ऐकून इथले सुद्धा काही महाभाग हो, परदेशात जाऊन भारतीय अर्थव्यवस्था डेड असल्याची, मृत असल्याचे ढोल वाजवत होते. हो. परंतु त्याच क्वार्टरमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.2%, आजचाच रिपोर्ट आहे, आजचा या रिपोर्ट. तिमाहीमध्ये 7.7% वाढतीये. हो. याचा अर्थ सगळीच क्षेत्र उत्तम घोडदौड करतायत असा दावा मुळीच मी करणार नाही. याचा अर्थ अर्थव्यवस्थेसमोर कोणतीच प्रश्नचिन्ह नाहीत असा दावा अजिबात करणार नाही. युद्धामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, परंतु ते हाताळायची क्षमता भारतीय उद्योजकांमध्ये आणि भारतीय एकूणच उद्योगाच्या स्ट्रक्चरमध्ये आणि सरकारी धोरणांमध्ये ती लवचिकता आणि तो कणखरपणा देखील आहे की आपण यातून तरून जाऊ शकू. परंतु आपल्याकडे बाहेरून आलेलं जे असतं ना, त्याच्यावर आपल्याला जास्त प्रेम असतं आणि ते आपल्याला खरं वाटायला लागतं, न की आपल्याला डोमेस्टिक काय ते खरं वाटायला लागतं. आणि म्हणून आपल्याकडे अर्थव्यवस्था डेड आहे. ही एक सिरीज आहे बघा, दर 3-4 महिन्यांनी काहीतरी या देशात अशांती घडवायची, आणि जणू काही आता नेपाळ सारखं इथे काही घडेल, बांगलादेश सारखं इथे काही घडेल, आणि चॉपर मधून या सगळ्या मंत्रिमंडळाला कुठेतरी दुसऱ्या देशात आसरा घेण्यासाठी जावं लागेल. याच्याकरता देव पाण्यात बुडवून काही लोक बसलेली आहेत. त्यांचं हे कृत्य आहे. त्यांना मी आंदोलनजीवी असं नाव आता देत नाही. नाही, मी देव त्यांना पाण्यात, एकच मी करेक्ट करतो, देव पाण्यात बुडवून नाही, बाहेरचे जुरळक घरात आणून घरातली माणसं बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न करणार आहे. ऍब्सोल्युटली योग्य आहे तुमचं. तुम्हाला मी सांगतो, त्याच्यावर आपण वेगळं काहीतरी करू, त्या कॉक्रोचवर आपण हे केलेलंच आहे. परंतु या सगळ्यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये. परंतु याचा अर्थ राजेश एक्सपोर्ट यांना मी फ्री किंवा क्लीन चिट देतोय किंवा ते अगदी क्लीन आहेत असंही म्हणत नाही. त्यांची अनेक ट्रान्झॅक्शन्स ही संशयास्पद आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन त्यांना द्यावं लागेल, आणि ते दिल्यानंतर सेबीचं जर समाधान झालं तर पुन्हा ते उसळी घेतील, अन्यथा त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु ती इन्व्हेस्टमेंट मोदींच्या सांगण्यावरनं झाली होती, अमित शहाच्या सांगण्यावरनं झाली होती. हा जरा फार मोठा, म्हणजे तुमचं जे पहिलं जे उदाहरण आहे की पोर झालं ते आमच्याचमुळे आणि आग लागली ती आमच्याचमुळे, तसाच हा भाग आहे. एक छोटा प्रश्न शेवटच्या टप्प्यात विचारतो. खरं तर हा प्रश्न म्हणजे त्याला जोडून अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला. मेहता गुजराती आहे, मोदी गुजराती आहे,
शहा गुजराती आहे. हे सगळं असं चाललंय का, की फक्त ते गुजराती असल्याचा संदर्भ घेऊन एकूणच गुजरात्यांवरची शंका उपस्थित करायची आणि हे सगळं घडतंय? कुठेही गुजराती सापडला, अडाणी गुजराती, अंबानी गुजराती, मोदी गुजराती, मेहता गुजराती, हे असं एकूण गुजरात्यांनाच टार्गेट करण्याचा प्रकार चाललाय कुठून तरी मग शोधून आता आणून? मग आता उद्या तुम्ही अभिजित थिपके मराठी आहे म्हणून प्रत्येक मराठी माणसाला जबाबदार धरणार का? हम्म, 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 हा, एक तुम्ही लक्षात ठेवा, जर एखादा माणूस गुन्हा करत असेल ना, तर त्याची भाषा, प्रांत याला शून्य किंमत आहे माझं मत आहे. हम्म. झिरो टॉलरन्स पॉलिसी पाहिजे. याच्याकरता आपल्याकडे चार्टर्ड अकाउंटन्सीच्याच बरोबर एक दुसरा कोर्स आहे आणि तो म्हणजे फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन. CFA नावाचा त्याच्यामध्ये तो कोर्स आहे आणि आपल्याकडे काही चांगले लोकांनी काही लोकांनी खूप चांगली त्याच्यात प्रगती केलेली आहे आणि त्यांच्यामुळे अनेक फ्रॉडस्टर्सना हा देश सोडून परदेशात पळावं लागलेलं आहे आणि त्याला कारणीभूत एक मराठी मुलगी सुद्धा आहे. कधीतरी त्याच्यावर वेगळा कार्यक्रम आपण करूया. परंतु असं नाहीये की पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. पूर्वी पैसे घ्यायचे, ते बुडवायचे. आता असं करता येत नाही कारण बँक्रप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी कोड आपल्याकडे आलेलं आहे. त्याच्यातनं तुम्हाला पळवाटा नाही तेवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पळवाटा नसलेला हा प्रकार आता आपल्याकडे आहे. हेच काही लोकांच्या पोटात दुखतंय कारण आतापर्यंत बुडवा आणि खा, बुडवा आणि खा याच्यावरच यांचा सगळा व्यवहार चालू होते आणि व्यवसाय चालू होते. 2008, 2009, 2011, 2012 या प्रत्येक वर्षी राजेश एक्सपोर्टला सर्वात बेस्ट एक्सपोर्ट हाऊस म्हणून कोण नवाजत होतं, कोण अवॉर्ड देत होतं, कर्नाटक सरकारने त्यांच्यासाठी काय पायघड्या घातल्या होत्या, कितीतरी मी गोष्टी तुम्हाला ह्याच्यात सांगू शकेन. मुद्दा तो नाहीये. आता मुद्दा फक्त एकच आहे आणि तो म्हणजे सेबीने जी आशंका व्यक्त केलेली आहे त्याची परिपूर्ती राजेश एक्सपोर्टला करावी लागेल. ती जर त्यांना करता आली नाही तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. परंतु तेवढ्यामुळे भारतीय स्टॉक मार्केट कोसळलं आणि त्याच्या मागे कोणीतरी दिल्लीतल्या पंतप्रधानांचा हात आहे याच्या इतकं दुसरं बकवास काहीही नाही. चला, या मुलाखतीचा शेवट करता करता एक प्रश्न तुम्हाला विचारतो की शेअर मार्केटमधून फॉरेन इन्व्हेस्टमेंट वजा होती आहे. 24-25 आणि 25-26 या आता चालू असलेल्या वर्षामध्ये जवळपास 3.5 लाख करोड रुपये शेअर मार्केटला फॉरेन इन्व्हेस्टमेंटमधून काढून घेण्यात आलेले आहेत. ही जेव्हा शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टमेंटला काढून घेण्याचा विषय येतो त्याच वेळी या देशातल्या उद्योगांमधली परकीय गुंतवणूक ही अब्जावधीमध्ये वाढते आहे. हा एक मोठा फरक दिसतोय. शेअर मार्केटची गुंतवणूक काढणे आणि इकडे अब्जावधीची वाढणे, या स्थितीमध्ये या देशाची अवस्था खरंच बिकट होणार आहे की कसं आहे? शेअर मार्केट मधली गुंतवणूक ही सेंटिमेंट्सवर आधारित असते आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे होतात ते तुमच्या स्ट्रॉंग बिझनेस प्लॅन, बिझनेस अपॉर्च्युनिटी, इज ऑफ डुईंग बिझनेस, तुमच्याकडचं बिझनेस एन्व्हायरमेंट, तुमच्याकडच्या एक्झिट पॉलिसीज, तुमच्याकडच्या लेबर पॉलिसीज, त्या व्यवसायाचा तुमच्या देशातला साऊंडनेस किती आहे याच्यावर अवलंबून असतं. तिथले युद्धजन्य परिस्थिती असेल तर कोणी इन्व्हेस्टमेंट करणारच नाही. परंतु स्टॉक मार्केट मधली गुंतवणूक ही सेंटिमेंटवर होत असते. एखाद्याला शिंक आली तरी सुद्धा स्टॉक खाली जाऊ शकतो आणि एखाद्याला शिंक नाही आली तर स्टॉक वरती पण जाऊ शकतो. इतकं ते ऍब्सर्ड प्रमाण आहे. त्यामुळे शेअर मार्केट वर जाणे हा एक निर्देशांक असला तरी तो सर्वस्वी भारताच्या आर्थिक हेल्थचा संपूर्ण निष्कर्ष आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे आपली अजूनही अर्थव्यवस्था उत्तमच आहे. उत्तम आहे. येस, देर आर चॅलेंजेस, नक्की चॅलेंजेस आहेत. युद्धामुळे चॅलेंजेस निर्माण झालेली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे चॅलेंजेस निर्माण झालेली आहेत. जॉब्स दिवसेंदिवस कमी होणार आहेत. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत पण त्या फक्त आपल्या समोर आहेत असं नाही, त्या संपूर्ण जगासमोर आहेत. त्या फक्त आपल्या देशात काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोज येत आहेत असं नाही. आपल्यापेक्षा जास्त साऊथ कोरियामध्ये आहेत, सौदी अरेबियामध्ये आपल्यापेक्षा जास्त रोबोज आहेत आता या क्षणाला. पण म्हणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था बर्बाद आहे आणि ट्रम्प म्हणतात तशी डेड आहे, याच्या इतकं दुसरं हास्यास्पद आणि देशविरोधी काही नाही. धन्यवाद सर. या देशाची अर्थव्यवस्था खूप उत्तमच राहो आणि गुजराती आहे म्हणून देश बुडवायलाच निघाला आहे या जी मानसिकता आली आहे. म्हणजे मध्येच एकदा मोदी सारे चोर क्यों होते है असा प्रश्न विचारला गेला होता आणि सगळ्या चोरांची आडनावं मोदीच कशी असाही प्रश्न विचारला होता. एकूणच काय तर मोदी आडनाव गुजराती असणं आणि या सगळ्यावर संघर्ष करत याचा गवगवा करत, संघर्ष करत नाही, गवगवा करत बोंबा मारण्याची एक सवयच लागलेली आहे. अशा लोकांना एकच उत्तर द्यावं वाटतं. काश्मीरमध्ये दहशतवाद जास्त आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाचा फटका देखील बसतोय.
त्यामुळं पाकव्याप्त काश्मीरातून आलेल्या दहशतवाद्यांमुळे, आपण त्याला काश्मीरातूनच म्हणूया, काश्मीरातून आलेल्या दहशतवाद्यांमुळे या देशात अस्थिर स्थिती येते आहे. तर कौल नावाचे पंडित, स्वतःला जवाहरला लावून काश्मीरी पंडित, काश्मीरमधूनच इकडं आले आणि ती पिढी आजही या देशामध्ये एक वेगळाच भयाचा दहशतवाद पसरवू पाहते आहे काय? किंवा त्यांच्यासारखंच इकडेही दहशतवाद करणे असा प्रकार होतो आहे का? असा प्रश्न विचारावाच लागेल. पण उदय सरांच्या एकूण बोलण्यातून एक गोष्ट तरी आशादायक कळते आहे. आमची LIC आत्ता जिंदगी के साथ भी आहे, बाद भी आहे. त्यामुळे LIC वर भीती वाटू द्यायचं काही कारण नाही. या देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेतच. ती असलीच पाहिजेत, कारण त्याशिवाय त्याला टक्कर देऊन पुढे जाताही येणार नाही. पण ती कोणामुळे निर्माण झालीत हेही स्पष्ट झालंय. 2014, 13 मे 2014 ही तारीख लक्षात ठेवावी आणि हे घडलंय कोणामुळे हे लक्षात येईल. त्या घर जळालेल्या माणसाला हे कोणीतरी सांगणं आवश्यक आहे. घर शेजाऱ्यामुळे नाही जळालं, तर आपलंच गाबडं आपल्याच घरात सिगरेट ओढत बसलं होतं आणि पेटलेली काडी तशीच घरातल्या गवतावर टाकून दिली, त्यामुळं आगीनं भडका उडाला. तसं यांच्याच माणसानी 13 मे 14ला टाकलेली काडी ही या घराला जाळते आहे का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. या एका आशावादासह माझा देश सुरक्षित आहे, तो सुरक्षित राहील, सुरक्षित करणारी व्यवस्था देखील आहे. त्या आशावादासहच आपण इथे थांबूया आणि खूप खूप आभार सर, आपण आलात. पुन्हा आपण असेच धन्यवाद. बोलत राहू. धन्यवाद सर. धन्यवाद.